यांना त्रिवार अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे। या जयंतीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। राजमाता जिजाऊच्या पदस्पर्शाने पुरी झालेली महाराष्ट्राची मायभूमी आणि त्या मायभूमीमध्ये आज मला इथे छत्रपती शिवरायांना वंदन करायचं भाग्य मिळालं। मी धन्य झालो आहे। तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महाराजांना अभिवादन करता आलं आणि जो शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी इथं उपस्थित राहता आलं त्याबद्दल खूप खूप गायकवाड साहेबांचे, ताईंचे, तुमच्या शिक्षक स्टाफचे, कार्यकारी मंडळाचे मी खूप धन्यवाद व्यक्त करतो। बहिणींनो, महाराजांची जयंती असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, अण्णाभाऊंची जयंती असेल, संत तुकाराम महाराजांची जयंती असेल, या सर्व जयंत्या आपण का साजऱ्या करतो? तर त्याचं महत्वाचं कारण ते कसे जगले। प्रत्येकाचं एक एक उदाहरण सांगेन। जास्त वेळ मी भाषण करत बसत नाही आणि माझ्या भाषणाची पद्धत आहे एकाला जांभळी आली की मी कार्यक्रम थांबवतो। विचार, जगणं आणि समाज परिवर्तन कसं असावं हे संत तुकाराम महाराजांच्याकडून शिकावं। घरामध्ये व्यासबट्टीचा चालणारा कार्यक्रम संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचा कर्ज द्यायचं, वसुली करायचं, हे जर जगण्यासाठी सुसंगत नसेल तर ते जगणं आपल्याला नको आहे। म्हणून सर्व कर्जाच्या वह्या ह्या इंद्रायणी बुडवल्या आणि सगळ्याला सांगितलं तुम्ही कर्जमुक्त झालात। मला वाटतं दानशूर हरिश्चंद्र राजानंतर पहिल्यांदा संत तुकाराम महाराज आहेत, म्हणून आपण टाळ्या वाजवून अभिवादन करू। दुसरा कर्जाचा विषय आहे। महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता, पैशाची वाढ होती, खाण्यापिण्याच्या अडचणी होत्या। मग छत्रपती शिवाजी महाराज एका सावकारकडे गेले, त्यांना म्हणलं आम्हाला कर्ज पाहिजे। मग सावकार म्हटले की महाराज आता तुम्ही गहाण काय ठेवणार? तर महाराज म्हणले माझ्याकडे गहाण ठेवायला काय आहे? ते म्हणजे एवढं मोठं राज्य आहे, ते राज्य माझं नाही, ते रयतेचं राज्य आहे। रयतेचं राज्य गहाण ठेवणं हे माझं कर्तव्य मी कधीच करणार नाही। छत्रपती शिवाय त्यांचा विचार, जर तुम्हाला पसंत असेल तर मला कर्ज द्या। मग त्यांनी सांगितलं की महाराज मला माफ करा, कर्जाचा विषय असतो, काहीतरी गहाण ठेवल्याशिवाय कर्ज देता येत नाही। मग ते मला काहीतरी द्यावा। महाराज बाहेर गेले आणि गवताची काडी आणली। ही गवताची काडी मी गहाण ठेवतो आहे। गवताची काडी ठेवली। त्या गवताच्या काडीचा तसा विचार केला तर काहीतरी संबंध आहे का? मुडली, चुरगडी, पिजली। त्या काडी म्हणजे विश्वास। ती काडी ठेवली, कर्ज काढलं, पुन्हा पाऊस पडला, दिवस चांगले आले, महाराजांनी त्यांचे पैसे परतफेड करण्यासाठी निघून गेले, कर्ज परत दिलं, म्हणजे मी ठेवलेली काडी मला परत द्या। तर ती काडी माझी नाहीये, ती महाराष्ट्रातल्या जनतेच्या विश्वासाची ती काडी आहे। त्या ज्यांनी कर्ज दिलं त्याच्याकडे त्यांनी काडी सुद्धा सांभाळून ठेवली होती। एवढा व्यवहार करणारी जगात माणसं आहे, ती काडी परत दिली आणि मग महाराज परत। हा जो विचार आहे की नाही, हा विचार महाराजांच्याकडून घेतला जातो। स्त्री पुरुष समानतेचा विचार महाराजांच्याकडून घेतला जातो। रयतेचं राज्य आहे, त्याच्यावरती आपला अधिकार नाही, त्या प्रॉपर्टीचा आपला अधिकार नाही, हे विचार शिवाजी महाराजांच्याकडून। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा विचार घेऊन बाबासाहेब नतमस्तक होतात त्यांना, आणि त्यांच्या विचाराच्या आधारावरती घटना लिहितात। समतेचं राज्य, सुराज्य, रयतेचं राज्य, स्त्री पुरुष समानता, इथे जाती भेदाभेद असणार नाही, इथे धर्म भेदाभेद असणार नाही, असा विचार घेऊन जगलेली ही थोर मोठी माणसं। त्यांना आज या शुभप्रसंगी मला अभिवादन करता आलं, मी धन्य झालो। तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने